ठाण्याचे मुख्यमंत्री असल्यानं ठाणे जिल्ह्यात विकासाला पैसे कमी पडू दिले नाहीत। कल्याण लोकसभा क्षेत्रातील ज्यात मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघ येतो, इथल्या विकास कामांसाठी 5,000 कोटींचा निधी आणला। महायुतीच्या वचननाम्यानुसार मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत माता भगिनींना 1,500 वरून 2,100 रुपये देणार। लाडक्या बहिणींच्या सुरक्षिततेसाठी पोलीस दलात 25,000 महिला पोलिसांची भरती केली। शेतकऱ्यांची कर्जमाफी 15,000 देणार। गरजवंताला अन्न, वस्त्र, रोटी, कपडा, मकान देणार। ज्येष्ठ नागरिकांची पेन्शन 1,500 वरून 2,100 करणार। जीवनावश्यक वस्तूंचे भाव 5 वर्ष स्थिर ठेवणार। 25 लाख रोजगार निर्मिती, 10 लाख बेरोजगार तरुणांना 10,000 प्रशिक्षण भत्ता देणार। 25,000 गावात पाण्याने रस्ते करणार। आशा वर्कर्स आणि अंगणवाडी सेविकांना महिना 15,000 मानधन। शेतकऱ्यांच्या वीज बिलात 30% सवलत। सरकार स्थापनेनंतरच्या 100 दिवसात विशाल महाराष्ट्र 2028 जाहीर करणार। टोरंट बंद करणार। हे महायुतीचे सरकार निर्णय घेणारे सरकार आहे। ठाणे जिल्हा हा महायुतीचा आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा बालेकिल्ला आहे। या ठाणे जिल्ह्यातील कळवा मुंब्र्यावर दिघे साहेबांनी प्रेम केलं। इथे युतीचे मतदार राहतात। नजीब हा तरुण आहे, ठाण्याचा सुपुत्र आहे, कोकणी मराठी माणूस आहे, अभ्यासू आहे। ठाणे महापालिका त्यांना गाजवली आहे। आता विधानसभा गाजवण्यासाठी विधानसभेत त्याला पाठवायचं आहे। येत्या 20 तारखेला महायुतीचे उमेदवार लाडका भाऊ नजीब मुल्ला यांच्या घड्याळासमोरील बटन दाबून त्यांना प्रचंड मताने विजयी करा, असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले।